भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरचा त्यांनी दिलेला पहिला धम्मसंदेश। सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी स्वतःच्या व इतरांच्याही दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी ग्रहत्याग केला। उग्र प्रकारच्या सनातन ध्यानधारणा शिकून घेण्यात त्यांनी 6 वर्षे घालविली, पण त्यांचे समाधान झाले नाही। पुढे ते गया येथे गेले। ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय उठायचे नाही अशी प्रतिज्ञा करून ते निरंजना नावाच्या नदीजवळील जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली आसन घालून ध्यानस्थ बसले होते। ते संपूर्ण रात्रभर ध्यानस्थ बसले असता जसा सकाळचा तारा उगवला तशी त्या क्षणी त्यांनी गूढ ज्ञानाची कोंडी फोडली आणि ते ज्ञानी झाले। त्यांना प्रकाश दिसला, ते बुद्ध झाले। त्यांचे मन प्रज्ञेने आणि आनंदाने भरून आले। त्यानंतर ते सुमारे 7 आठवडे त्या आनंदाच्या डोहामध्ये डुंबत राहिले। त्यानंतर जगात नंदनवन स्थापन करण्याच्या उद्देशाने ते शांतपणे चालत सारनाथ येथे गेले। 5 संन्यासी मित्र तेथे राहत असल्याचे त्यांना समजले होते। त्यांना आपल्या ज्ञानात सहभागी करून घ्यावे या हेतूने भगवान बुद्ध त्यांच्याकडे गेले। जेव्हा त्या 5 संन्याशांनी बुद्धाला त्यांच्याकडे येत असताना पाहिले तेव्हा ते अस्वस्थ झाले। भगवान बुद्धांना टाळण्याचा त्यांनी विचार केला, पण बुद्ध जवळ येताच त्यांचा तेजस्वी चेहरा पाहून त्या संन्याशाचा विचार ढासळत गेला आणि भगवान बुद्धांचे स्वागत करण्यापासून ते स्वतःला परावृत्त करू शकले नाहीत। भगवान बुद्ध जवळ येताच त्यांनी त्यांचे हातपाय धुतले, बसण्यास आसन दिले आणि पाणी दिले। त्यानंतर भगवान बुद्ध त्यांना म्हणाले की मित्रांनो, या जगात स्वतंत्र अस्तित्व असलेली अशी एकही वस्तू नाही। कोणत्याही वस्तूला आपल्यात इतर कोणत्या तरी वस्तूचा प्रवेश करून घेतल्याशिवाय आपले अस्तित्व टिकवता येणे शक्य नाही। तसेच मी पाहिले आहे की प्राणीमात्राला जागृत करणारी कायमची देणगी मिळालेली आहे। भगवान बुद्धांना आणखीन पुढे काही सांगण्याची इच्छा होती, पण त्या 5 संन्याशांचे चेहरे संशयाने ग्रासलेले पाहून भगवान बुद्ध थांबले आणि त्यांना विचारले की मी तुम्हाला यापूर्वी कधी खोटे सांगितल्याचे आठवते काय? त्या संन्याशांची खात्री होती की भगवान बुद्धांनी त्यांना यापूर्वी देखील कधीच खोटे सांगितले नव्हते, म्हणून भगवान बुद्धांची शिकवणूक ऐकून घेण्याची तयारी त्यांनी दाखवली। त्यानंतर भगवान बुद्धांनी त्यांना दुःखाचे कारण, चांगले जीवन पुन्हा मिळवता येणे आणि चांगले जीवन मिळवून देणाऱ्या 4 श्रेष्ठ सत्यांची आणि श्रेष्ठ अष्टांगिक मार्गाची शिकवणूक सांगितली। 4 श्रेष्ठ सत्य मार्गाची शिकवणूक त्या 5 संन्याशांपैकी कोंड्या नावाच्या संन्याशाला प्रथम समजली। भगवान बुद्धांच्या हे लक्षात आल्यावर ते आश्चर्याने म्हणाले, कोंड्याला समजले, आणि त्या दिवसापासून ज्याला हे ज्ञान समजते त्याला कौंडण्य असे म्हटले जाते। भगवान बुद्ध पुढे म्हणाले की मित्रांनो, मी जे स्वतः प्रत्यक्ष अनुभवले आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे, कारण मी स्वतः निश्चितपणे दुःखाला ओळखले आहे, दुःखाला समजून घेतले आहे, दुःख निर्माण करणाऱ्या कारणांना ओळखले आहे। मी दुःख निर्माण करणाऱ्या कारणांचा समूळ नाश केला आहे। चांगल्या जीवनाच्या अस्तित्वाची मी सवय लावली आहे आणि पूर्ण मुक्तीचा मी स्पष्ट अनुभव घेतला आहे, म्हणून मी आता मुक्त माणूस आहे असे मी उघड करीत आहे। भगवान बुद्धांच्या या पहिल्या प्रवचनाचा पाली भाषेतील साहित्यात धम्मचक्र परिवर्तन सूक्त म्हणून अनेक ग्रंथात उल्लेख केलेला आहे। त्यानंतर 2600 वर्ष झाले तरी धम्मचक्र फिरतच आहे। सर्व मानवजातीच्या, प्राण्यांच्या आणि निसर्गाच्या सुखासाठी, शांतीसाठी आणि समाधानासाठी धम्मचक्र अखंड फिरत ठेवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे।